अतिशय उत्साहवर्धक त्या ठिकाणी निश्चितपणाने आहेत. एक आनंदाचं वातावरण आम्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आम्हाला अपेक्षा एवढे यश मिळालं नव्हतं, किंवा अपयश मिळालं होतं. परंतु गेल्या 4 महिन्यामध्ये अखंड मेहनत पक्षाच्या सर्व स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी घेतली. ज्यांना आम्ही उमेदवारी दिली त्यांच्याजवळ जो कार्यक्रम दिला त्यांनी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला. आदरणीय दादा असतील, प्रफुल्लभाई असतील, मी पक्षाध्यक्ष म्हणून असेल आणि पक्षाचे माझे सर्व वरिष्ठ सहकारी असतील, या सर्वांनी अखंड जी काही परिश्रम घेतले त्याची परिणती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक अभूतपूर्व असं यश या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी मिळालं. अशा वेळेला 8 नवे सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या नवीन विधिमंडळ कारकिर्दीला माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि असंच सातत्य, जसं आज माझ्या शेजारीच दिलीपराव वळसे पाटील आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधले आता ते ज्येष्ठ सदस्य आहेत. कारण भुजबळ साहेब 85ला आमदार झाले, पण त्यावेळेला ते शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर मग भुजबळ साहेब 90ला सुद्धा आमदार झाले, पण त्यावेळेला सुद्धा शिवसेनेमधून होते. पण त्यांची ज्येष्ठता नक्कीच त्या ठिकाणी मोठी आहे. असे 2 हे ज्येष्ठ सदस्य आज, दादाही त्याच जवळपास बॅचचे आहेत. कारण दादा 91ला खासदार झाले, मग पवारसाहेब संरक्षण मंत्री झाल्यावर ते विधिमंडळामध्ये निवडून आले. अशी संबंध ज्येष्ठ अनुभव नेत्यांची फळी आणि तरुण पहिल्यांदाच पदार्पण करणारे आमदार, अशा या संबंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक अभद्य अशी फळी ही पक्षाला अभूतपूर्व पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. काल राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे का तिघांची महत्त्वाची एक बैठक झाली आणि आज माहितीची बैठक होणार आहे. या संदर्भात काय सांगाल? आणि मधुकर पिचड जे आपल्या प्रदेशाध्यक्ष होते एकेकाळी, त्यांचं देखील निधन. गेले 4-4.5 दशक आदरणीय पिचड साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने, समर्पित भावनेने एक आगळेवेगळं स्थान निर्माण केलं. आदिवासी समाजामध्ये जन्माला आलेल्या पिचड साहेबांचं कार्यक्षेत्र केवळ अकोलापुरता सीमित राहिलं नाही, तर राज्यभरामध्ये त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला. वेगवेगळ्या मुख्यमंत्रीच्या सोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. मी 95ला ज्यावेळेला पहिल्यांदा विधानसभेवरती आलो त्यावेळेला ते राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. म्हणजे संसदीय कामकाजाचा सुद्धा मार्गदर्शन मला स्वतःला पिचड साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निश्चितपणाने मिळालं. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि संघटनात्मक कौशल्यसुद्धा त्यांचं किती उत्तम होतं याचा सारा अनुभव आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निश्चितपणाने घेतलेलं आहे. असं एक लोकोत्तर व्यक्तिमत्व आज आमच्यातून गेलं, त्याचं दुःख आम्हाला सर्वांनाच आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी त्यांना विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. काल देखील अशी एक माहिती मिळाली की आपल्या 3 महत्त्वाच्या नेत्यांची जी बैठक राष्ट्रवादीची आज शक्य आहे. कारण आज विधानसभेमध्ये सर्वच आमदारांचा शपथविधी त्या ठिकाणी, नवनिर्वाचित आमदारांचा स्वाभाविकपणाने कदाचित त्या ठिकाणी बैठक होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही. कारण आज, उद्या आणि परवा 3 दिवस हे विधानसभेचं अधिवेशन त्या ठिकाणी आहे. मला असं वाटतं की पुढच्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुद्धा होऊ शकतं. अशा